राज्यातील सरकारकडे शक्तीपीठ मार्ग बांधण्यासाठी 1.5 लाख कोटी रुपये आहेत. मात्र शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यासाठी पैसे नाहीत. उद्योगपतींचे 19 लाख कोटी रुपये कर्ज या महायुती सरकारने माफ केले. पण शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याची वेळ आली तर त्यासाठी आधी समिती नेमण्याची भाषा हे सरकार करीत आहे. सत्तेसाठी कर्जमाफीचे खोटे आश्वासन देणाऱ्या या सरकारला पावसाळी अधिवेशनात धारेवर धरून शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असे प्रतिपादन विधिमंडळ काँग्रेस पक्षनेते तथा ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी केले. शेतकरी, शेतमजूर, संजय गांधी व श्रावणबाळ योजनेतील लाभार्थी यांच्या हितासाठी झोपलेल्या युती सरकारला जाग आणण्यासाठी महाराष्ट्र विधानसभेचे माजी विरोधी पक्षनेते, विधिमंडळ काँग्रेस पक्षनेते आमदार विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वाखाली तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी मोर्चेकऱ्यांना संबोधित करताना ते बोलत होते. या मोर्चात ब्रह्मपुरी तालुक्यातील शेतकरी, शेतमजूर, संजय गांधी व श्रावणबाळ योजनेतील लाभार्थी व काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते हजारोंच्या संख्येने सहभागी झाले होते. मोर्चा दरम्यान पावसाने हजेरी लावली होती तरी देखील भर पावसात भिजून मोर्चेकरी मोर्चात सहभागी झाले होते. हे मात्र विशेष. बोनसची रक्कम, शेतकऱ्यांच्या धनाची बोनसची रक्कम, कर्ज मुक्ती झालीच पाहिजे, कर्ज मुक्ती झालीच पाहिजे, धानाला बोनस मिळालाच पाहिजे, धानाला बोनस मिळालाच पाहिजे, कर्ज मुक्ती झालीच पाहिजे.